दोन देशांमधला संघर्ष कितीही मोठा असला तरी जेव्हा निष्पाप नागरिकांच्या जीवाचा प्रश्न येतो तेव्हा माणुसकी दाखवणं अपेक्षित असतं. पण अशा प्रकारची माणुसकी पाकिस्तानमध्ये आहे का असा प्रश्न सध्या विचारला जातोय. नुकतीच एक बातमी आली होती. दिल्लीहून श्रीनगरला जाणारं इंडिगो कंपनीचं विमान प्रचंड गारपीट आणि खराब हवामानाच्या संकटात सापडल्याची. या विमानात 227 प्रवासी होते ज्यांचा जीव त्यामुळे धोक्यात सापडला होता. पण पायलटची हुशारी आणि पेशन्समुळे हे विमान श्रीनगरच्या विमानतळावर सुखरूप लँड करण्यात आलं आणि एकाही प्रवाशाला जखमही न होता त्यांचा जीव वाचला. आता या घटनेमध्ये एक मोठा खुलासा झालाय. इंडिगो विमानाच्या पायलटनं संकटाची चाहूल लागताच पाकिस्तानकडे मदत मागितली होती, पण पाकिस्ताननं याला थेट नकार दिला. यामुळे पायलटला 227 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला. ही माहिती आता समोर आली आहे. पण नेमकं काय घडलं? इंडिगो विमानाच्या पायलटनं पाकिस्तानकडे काय मदत मागितली होती? पाकिस्ताननं मदत का नाकारली? ही मदत का महत्त्वाची होती? हे सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी इंडिगोच्या या विमानासोबत काय घडलं ते थोडक्यात पाहूयात. 21 मेला दिल्लीहून श्रीनगरला जाणारी इंडिगोची 6E2142 फ्लाईट एका भीषण संकटात सापडली होती. विमान पंजाबच्या अमृतसर जवळून जात असताना अचानक प्रचंड गारपीट आणि वादळाला सुरुवात झाली. विमानावर वीज सुद्धा कोसळली. यामुळे विमान हवेतच हेलकावे खायला लागलं. विमान सरळ रेषेत न उडता वर खाली जात होतं, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर धक्के बसत होते. चक्रीवादळात हवा वरच्या दिशेनं जोरात व्हायला लागली होती, ज्यामुळं विमान जवळपास 3 किलोमीटर वर गेलं. त्यानंतर तिथून ते प्रचंड वेगाने खाली आलं. यामुळे विमानाच्या पुढच्या भागाचं, ज्याला नोज कोन म्हणतात, त्याचं मोठं नुकसान झालं. तेव्हा विमानात 227 प्रवासी होते. या वादळामुळे सगळ्यांचा जीव धोक्यात आला होता. पण या दरम्यान विमानाचा पायलट आणि त्याच्या क्रूनं ही परिस्थिती शांतपणे हाताळली. त्यांनी एकाही प्रवाशाला इजा न होता विमानाचं श्रीनगरमध्ये सुखरूप लँडिंग केलं. लँडिंगनंतर विमानाच्या पुढच्या भागासह उजव्या बाजूलाही नुकसान झालं असल्याचं समोर आलं. यानंतर आता विमानाच्या पायलटचं सगळीकडे कौतुक होत आहे. पण ही सगळी घटना घडलीच नसती, 227 प्रवाशांचा जीव धोक्यात आलाच नसता जर पाकिस्ताननं विमानाच्या पायलटला मदत नाकारली नसती. आता हे प्रकरण काय आहे ते पाहू. झालं असं की इंडिगोचं हे विमान जेव्हा अमृतसर जवळून जात होतं तेव्हा पायलटला खराब हवामानामुळे विमानात हलका टर्ब्युलन्स जाणवला. विमान त्या मार्गानं पुढे घेऊन जाणं धोकादायक आहे हे पायलटच्या लक्षात आलं आणि त्यानं अलार्म वाजवला. हे विमान त्यावेळी पठाणकोटवरून जात होतं, जे पाकिस्तानच्या बॉर्डरपासून अगदी जवळ आहे. इमर्जन्सी सिच्युएशन बघून पायलटनं पाकिस्तानमधल्या लाहोरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि खराब हवामान टाळण्यासाठी पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी मागितली. पण लाहोरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलनं याला स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी इंडिगो विमानाला त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी नाकारली. यानंतर पायलटनं विमान परत फिरवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत विमान वादळ, गारपीट, विजा आणि पावसाच्या कचाट्यात सापडलं होतं. यामुळे नाईलाजानं विमानाला नियोजित मार्गानंच पुढे जावं लागलं. या मार्गावरून पुढे गेल्यानंतर विमान आणखी मोठ्या चक्रीवादळात सापडलं. विमानाला प्रचंड टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला, ज्यामुळे 200 पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव धोक्यात आला. पण पायलटनं विमानाचा वेग वाढवला आणि विमान चक्रीवादळातून बाहेर काढलं. यानंतर पायलटनं श्रीनगरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि तिथं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं. लँडिंग नंतर चक्रीवादळात विमानाचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. विमानाचा नोज कोन थोडंसं जरी नादुरुस्त किंवा अपघातग्रस्त असेल तर विमानाचा मोठा अपघात होण्याची शक्यता असते. तशीच परिस्थिती इंडिगोच्या या विमानासोबतही उद्भवली होती, कारण या विमानाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं. पायलटकडून एखादी चूक जरी झाली असती तरी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता प्रचंड होती. त्यामुळेच पायलटनं पाकिस्तानच्या एअरस्पेसचा वापर करण्याची परवानगी मागितली, जी नाकारण्यात आली. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अजूनही तणावाचं वातावरण आहे. 24 एप्रिलला पाकिस्ताननं भारतीय विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं होतं. भारतानंही पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या नियमानुसार कोणताही देश दुसऱ्या देशासाठी आपलं हवाई क्षेत्र एका महिन्यापेक्षा जास्त काळ बंद ठेवू शकत नाही. यामुळे पाकिस्तान भारतीय विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र 23 मे पर्यंत बंद ठेवू शकतो. पण अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संघर्ष बाजूला ठेवून मदत करणं अपेक्षित असतं. पण पाकिस्ताननं याला नकार दिला. या घटनेनं पाकिस्तानची अमानुषता आणि बेजबाबदार वृत्ती उघडकीस आली.
पाकिस्तानमुळे भारतीय विमानावरचं संकट वाढलं अशा टीका व्हायला सुरुवात झाली। आता पाकिस्ताननं अशा प्रकारचं कृत्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही। यापूर्वीही पाकिस्ताननं इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये भारतीय विमानाला आपल्या हवाई क्षेत्रामध्ये प्रवेश नाकारलाय। 24 डिसेंबर 1999ला काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या IC-814 विमानाचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं। त्यावेळी हवेत असताना विमानातलं इंधन संपत आलं होतं आणि विमान लाहोरमध्ये उतरवणं आवश्यक होतं, पण तेव्हाही लाहोरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलनं विमानाच्या लँडिंगला परवानगी दिली नाही। या घटनेत विमानातल्या 155 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला होता। शेवटी विमान अमृतसरमध्ये उतरवण्यात आलं। तिथून पुन्हा उड्डाण केल्यानंतर विमानाला कंधारला नेण्यात आलं। पाकिस्ताननं लँडिंगला परवानगी न दिल्यामुळे विमानाला आपला मार्ग बदलावा लागला होता, ज्यामुळे प्रवाशांचा आधीच धोक्यात असलेला जीव आणखी संकटात सापडला होता। आता या घटनेमधून पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या शिकागो कन्व्हेन्शन 1944चं स्पष्टपणे उल्लंघन केलेलं आहे। या कन्व्हेन्शननुसार कोणत्याही देशाला आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रवासी विमानाला त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची किंवा लँडिंगची परवानगी द्यावी लागते। कन्व्हेन्शनच्या कलम 25 अंतर्गत प्रत्येक सदस्य देशानं संकटात सापडलेल्या विमानाला मदत पुरवणं गरजेचं आहे, मग ते विमान कोणत्याही देशाचं असो। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करता मानवतावादी दृष्टिकोनातून हा नियम करण्यात आलाय। पाकिस्तान देखील या संघटनेचा सदस्य आहे आणि त्यानं या नियमाचं उघडपणे उल्लंघन केलंय। हे आंतरराष्ट्रीय कायद्याचंही उल्लंघन आहे। आता यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून काय ॲक्शन घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेनंतर इंडिगोनं प्रेस रिलीज जारी करून विमानातले सगळे प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झाली नसल्याचं सांगितलं। सध्या विमान श्रीनगरमध्ये असून तिचं देखभालीचं काम सुरू आहे। विमान दुरुस्त झाल्यानंतर ते पुन्हा उड्डाण करण्यासाठी तयार होईल। विशेष म्हणजे या विमानातून तृणमूल काँग्रेसचे 5 नेते डेरेक ओब्रायन, नदीमुल हक, सागरिका घोष, मानस भुनिया आणि ममता ठाकूर हे प्रवास करत होते। विमान श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर त्यांनी पायलटचे आभार मानले, कारण फक्त या राजकीय नेत्यांचंच नाही तर विमानात असलेली लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, क्रू मेंबर्स अशा प्रत्येकाचा जीव, पायलटचे पेशन्स, निर्णय घेण्याची क्षमता आणि पाकिस्ताननं मदत नाकारल्यानंतरही दाखवलेलं कौशल्य यामुळे बचावला। अर्थात पाकिस्ताननं थोडीशी मदत केली असती तर 227 भारतीय प्रवाशांवर हे संकट ओढवलंच नसतं, एवढं नक्की। सध्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या प्रकरणाची आणखी चौकशी करतंय, त्यामुळे यातून काय समोर येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।